हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एकदम मस्त आणि झणझणीत ही अशी रेसिपी जी म्हणजे कोळंबीचा रस्सा. हे मराठी स्टाईलमध्ये मी बनवलेलं आहे आणि मी ही रेसिपी तुम्हा सगळ्यांसोबत आज शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे झिंगा घेतला होता. हा सकाळीच माझ्या दारात जी मच्छीवाली आहे ती आली होती आणि हे मला 300ला पडले. जवळजवळ 1 किलोच्या आसपास ही होती. सगळ्यात आधी आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया. पाणी का टाकायचं, कारण ह्याची जी साल असते ती पाण्यामध्ये भिजवल्यानंतर लवकर निघते. तर इथे आपण सगळी कोळंबी आधी स्वच्छ साफ करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये ना कधीकधी व्हाईट, ब्लॅक, ग्रीन अशी ही एक नस असते, ती आपल्याला काढायची असते, ती घाण असते त्याची. तर इथे आपण सगळी कोळंबी अशी स्वच्छ साफ करून घ्यायची आहे. व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत पण ह्याला जरूर शेअर करा आणि त्यांनाही सांगा की आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला तुमची सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ते इथे पूर्ण कोळंबी साफ करताना ना मला जवळजवळ 1.5 तास झालेले आहेत आणि खूप कठीण होतं हे सगळं स्वच्छ करायला, कारण की माझ्याकडे अजिबात नखं नाही आहेत. मी नखं वाढवत नाही, त्यामुळे हे स्वच्छ करायला थोडीशी उशीर होतो. तर इथे माझी सगळी कोळंबी स्वच्छ झालेलं आहे. आता ह्याला 3-4 पाण्याने आपण वॉश करणार आहोत, जोपर्यंत पाणी आपल्याला क्लिअर भेटत नाही तोपर्यंत. आणि सगळे असे दाबून दाबून ना आपल्याला साईडला घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये अजिबात इथे मी पाणी ठेवलेलं नाही आहे. पूर्णपणे ह्याला पाणी काढलेलं आहे. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकून हे पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यानंतर मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं जवळ अर्धा तास. ह्याला अजिबात पाणी सुटायला नाही पाहिजे. जर ह्याला पाणी सुटते तर मग ते पाणी तुम्ही रस्स्यामध्ये टाकू नका. 1 चम्मच इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामुळे 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, रफली चॉप करायचं आहे आपल्याला आणि ते तेलमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. कलर इथे तुम्ही बघू शकता की कांद्याचा कसं झालेला आहे, पिंक असा कलर इथे आलेला आहे. 2 छोटे छोटे टमाटे मी घेतलेले आहेत, रफली चॉप, आणि इथे ते पण तळून घ्यायचं आहे. टमाटे आपले सॉफ्ट होण्यासाठी इथे मी 2 चिमूटभर मीठ टाकत आहे, म्हणजे हे छान मऊशर होतात. जे टमाटे आहेत ते आमच्या स्वतःच्या गार्डनचे आहेत. जर तुम्ही आमचा गार्डनचा ब्लॉग बघितला नसेल तर आमच्या चॅनलवरती त्याचं शॉर्ट्स आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 1 मुठ्ठी इथे कोथिंबीर चिरून घातलेली आहे मी. ह्यालाही आपण मस्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना तुम्हाला कोथिंबीर जसं तुम्ही टाकाल ना, एक खूप छान सुगंध यायला लागेल आणि हाच सुगंध आपल्या मसाल्यामध्ये पण येतो. खूप छान फ्लेवर ह्याचा येतो. इथे सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून झालेला आहे. जर तुम्हाला अद्रक लसूण टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आहे म्हणून मी ते टाकत आहे. 1 चम्मच इथे मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. आता इथे आपण हे बंद करूया आणि आधी विदाऊट वॉटर आपण इथे ते पिसून घ्यायचं आहे आणि नंतर हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून ते आपण वाटून मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. आता सेम जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकलं आहे आणि 1 चम्मच जिरा टाकला आहे. जिरा जसा आपला ब्राऊन झाला असेल तर इथे आपण पटकन आपला मसाला टाकायचा आहे. मसाल्यामध्ये अजिबात पाणी नाही, तुम्ही बघू शकता. मी विदाऊट वॉटरच ह्याला वाटण करून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला जो मसाला आहे ना तो एकदम खूप छान असा भाजायचा आहे. इथे खूप छान तुम्हाला सुगंध येईल. 5 ते 10 मिनटं मला झालेलं आहे मसाले भाजून. सुखे मसाले आता आपण इथे ॲड करणार आहोत. 2 चमचे गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे धना पावडर, 2 ते 2.5 चमचे फिश मसाला पावडर. तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तेही टाकू शकता. 1 चमचा मीठ टाकत आहे. 1 चमचा आपण ऑलरेडी मॅरिनेटमध्ये टाकलेला आहे, तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे त्याच भांड्याला थोडंसं पाणी टाकून मी पूर्ण मसाला घोल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकत आहे. थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पाणी ह्याच्यात मसाल्यामध्ये जास्त ॲड नाही करायचं, कारण आपल्याला जो मसाला आहे खूप छान असा भाजायचा आहे. 1 चम्मच तिखट पावडर आणि अर्धा चम्मच कलर पावडर इथे मी टाकलेला आहे.
लाल मिर्च पावडर कलर जी काश्मीरी असते ना ती टाकलेली आहे. थोडंसं पाणी एक ते 2 चम्मच मी इथे टाकलेलं आहे आणि हे छान असं आपण इथे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मसाला पूर्ण एकदम सॉफ्ट असा आहे. आता 5 मिनिटे तर झाकून मी ह्याला दम केलेला आहे. कलर तुम्ही बघू शकता, ऑइल इथे सेपरेट झालेलं आहे. खूप मस्त इथे मसाला आपला भाजून झालेला आहे. मसाला जेवढा चांगला तुम्ही भाजणार तेवढा चांगला ह्याला फ्लेवर येणार. आता थोडंसं पाणी त्या मसाल्याचं राहिलेलं तेही मी इथे टाकले म्हणजे हे खाली चिपकू नये, पण तरीही हे खाली थोडंसं चिपकले, पण हे नंतर निघून जातं, पूर्ण हे मिक्स होतं. सगळ्या गोष्टी आपल्याला परत एकदा मिक्स करायच्या आहेत. आता जी कोळंबी आपण फ्रीजमध्ये ठेवली आहे ना ती बाहेर काढायची आहे. पाणी इथे बिलकुल नाही सुटले, तुम्ही बघू शकता. आता इथे कोळंबी आणि मसाला पूर्ण एक जीव आपल्याला करायचा आहे. पूर्ण छान मिक्स करायची आहे. पूर्ण मसाल्यामध्ये ही कोळंबी जी आहे आपली ही मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण मॅरिनेट व्हायला पाहिजे ही छान अशी. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. मसाल्यामध्येच ही भाजायची आहे. कोळंबीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 1-2 ते 3 मिनटं हे बनवून होते. आता इथे मी मसाल्यामध्ये छान असं मिक्स केलेलं आहे आणि परत मी 5 मिनटासाठी ह्याला झाकण ठेवून शिजवणार आहे. 5 मिनटं झालेलं आहे. तेल तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे सेपरेट झालेलं आहे आणि सुगंधही खूप छान आहे. आता पाणी मी ऑलरेडी गरम केलेलं आहे. आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे. इथे थोडंसं अजून ह्याला 2 मिनटं अशीच भाजत आहे. आता इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि जेवढं पातळ हवं असेल तुम्ही तसं करू शकता. मला इथे 6 लोकांचं बनवायचं होतं, ते इथे मी अजून 1 ग्लास टाकला आणि नंतर अर्धा ग्लास, जवळजवळ 2.5 ग्लास पाणी इथे मी टाकलेलं आहे. पूर्ण छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं तुम्ही टेस्ट करू शकता. तुमच्याकडे जर कोकम असेल किंवा मच्छीमध्ये टाकण्यासाठी जे पण खट्टा पदार्थ असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. माझ्याकडे ही अंबोसी होती, ती मी टाकलेली आहे आणि छान मिक्स असं केलेलं आहे. आणि थोडंसं टेस्ट करून मीठ चवीला चेक केले तर हे परफेक्ट होतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता. आता इथे आपण थोडा वेळ अजून ह्याला झाकून शिजून द्यायचं आहे जोपर्यंत उकळी येत नाही. आणि नंतर इथे आपण कोथिंबीर टाकून ह्याला मस्त गार्निश करायचं आहे. भातासोबत ह्याला गरम गरम सर्व करा. एवढं छान सुंदर असं हे बनवून तयार होतं ना की तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडणार आहे. ट्राय करून नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून खूप सारे व्हिडिओ आमच्या चॅनलला आम्ही अपलोड केलेले आहे. नक्की आमचे सगळे व्हिडिओ पहा.